आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज. आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर येथील पैनगंगा नदीजवळ असलेल्या पतितपावन मुक्तिधाममध्ये सुविधांचा अभाव आहे. स्वच्छता पाहिजे तशी नाही. महिलांचे शौचालय गेल्या अनेक महिन्यापासून बंद आहे. पाण्याची बोरसुद्धा बंद आहे व इतरही सुविधा नाहीत. या संदर्भात नागरिकांकडून अशी मागणी होत आहे की हिंदू बांधवांसाठी पतितपावन मुक्तिधाम अतिशय जुने मुक्तिधाम आहे. सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी अंत्यविधीसाठी येत असतात. मात्र हिंदू स्मशानभूमीची झालेली अवस्था पाहून नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या ठिकाणी असलेल्या शौचालयाची 3 महिन्यापासून साफसफाई होत नाही. शौचालय बंद पडले आहे. पाण्यासाठी बोर घेतलेला आहे, मात्र तो बोरसुद्धा 3 महिन्यापासून बंद आहे. स्वच्छतेसाठी सुद्धा नगरपालिकेचे कर्मचारी येत नाहीत, असे अनेक नागरिकांनी सांगितलेले आहे. मेहकरचे मुख्याधिकारी रामराजे कापरे साहेब व इतर जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांनी पतितपावन मुक्तिधाममध्ये सुविधा पुरवाव्यात. अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांकडून मुक्तिधामची परिस्थिती पाहिल्यावर नाराजी व्यक्त होत आहे. या संदर्भात नगराध्यक्ष किशोर गारोळे यांच्याशी संपर्क करून सदर प्रकाराबाबत सांगितले असता किशोर गारोळे यांनी सांगितले की लवकरात लवकर या ठिकाणी नागरिकांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून देतो, असे आश्वासन दिले आहे. तर नगरपालिकेमार्फत या ठिकाणी जे कामकाज सुरू आहे ते कंत्राटदाराकडून अतिशय संथ गतीने सुरू आहे. कंत्राटदाराचे काम करण्याचे जे सामान आहे ते मुक्तिधाममध्ये ठिकठिकाणी अनेक महिन्यापासून जसेच्या तसे पडलेले आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण जाधव यांनी कडक भूमिका घेतली असून कंत्राटदाराची जी काम करणारी माणसं आहेत त्यांना या ठिकाणी बोलावून घेतले. जर 15 दिवसाच्या आत सर्व सुरळीत मार्गी लागले नाही तर आम्ही काम करू देणार नाही व मनसेच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता नगराध्यक्ष किशोर गारोळे हे या मुक्तिधामकडे लक्ष देणार का? नागरिकांना सुविधा लवकर मिळतील का? किंवा मनसेचे लक्ष्मण जाधव यांना आंदोलन करावे लागेल, हे पाहणे गरजेचे आहे. फायनल करून द्या अगोदर. हो, त्याचं प्लास्टर चालू करायला. कधी तिथं अंतिम विधीला कार्यक्रमाला काय व्यवस्था आहे तुमची? नाही, हे आता याची प्लिंट लेवल फायनल झाली हो की ही इथला मुरुम वगैरे सगळं उचलून त्याच्यात टाकून देणार आहे आणि मग फक्त याचं प्लास्टर आणि याची टाईल्स वगैरे झाली की लगेच रेडी होऊन जाते. आता हे सीड लोकांना उन्हातानाचं तुम्ही काढून बसले अर्ध. नाही, आता ते काढून आत्ता परवाच्या दिवशी काम चालू केलं ते 2 दिवसा अगोदर. म्हणजे काय पोर खेळ लावला का तुम्ही? इथला लक्ष देऊन नाही राहिलं कोणी? तर 2-3 दिवसात आता ते फायनल सांगा मला किती दिवसात देणार आहे? तिथं लाईटची व्यवस्था नाही, काही नाही. हे आणि ते लय तर लय या आठवड्यात म्हणजे रविवारपर्यंत होऊन जाते. रविवारपर्यंत झालं तर ठीक, नाही तर मी त्याच्यानंतर काम बंद पाडेल तुमचा आणि आम्हाला आमच्या पद्धतीने काय करायचं ते आम्ही करू. हां, कोणाच्या निधीतून काम आहे? आपल्या नगरपालिकेचं. दोन्ही पण काय बांधकाम काय त्याच्यात? त्यात ते आपलं बर्निंग शेड आहे आणि हे सभामंडप सारखं म्हणजे बसायला वगैरे. हां, आणि या इकडं अशा पायऱ्या बसायसाठी. हो, बसायसाठी. कुठून कुठपर्यंत आहेत त्या पूर्ण 36 मीटरचे आहेत. तो तर सध्याच आपण आता हे उरलेलं ठेवलेलं आहे. आता हे जे आपली इकडची जी नवीन बनलेली आहे त्याच्याबरोबर सिद्धानीपर्यंत येते. समजा ती स्कूटी लावलेली आहे तिथपर्यंत. आणि या मंदिरला गॅप जो याच्यात काय? त्यात ट्री प्लांटेशन आहे आणि त्या दोन्ही याच्या जे मधातलं आहे त्यात जे पहिले जसे ते पाईप वगैरे होते हातपाय धुवायला, हां, तर तसं सगळं कोबा वगैरे करून ते गेलेलं. आता पाण्याची पाईपलाईन कशी करणार आहे तुम्ही? कुठून करणार आहे? पाठीमागून. आणि यायला ते हे करून देणार होते तुम्ही संडासची व्यवस्था? नुसता खड्डा खंदून ठेवला? नाही, खड्डा बी नाही खणला, तर त्यानंच खणलेला आहे. आम्ही करून देणार आहे. घेतलेलं आहे आम्ही. ते रविवारपर्यंत काय असेल? 8 दिवस तुमच्यासाठी? 15 दिवस. याला फक्त कसं आहे, आता हे एकदा याचे आता टाईल्समुळे अजून हाईट वाढणार म्हणून आपण अजून एक थर त्याच्यावर वाढवते आता जे बसायसाठी केलेलं आहे आपण. तर त्याच्यामुळं मग ते एकदा झालं, त्याचं प्लास्टर झालं की फक्त ग्रेनाईटचं आणि टाईल्सच काम बाकी राहते. खिडक्याची कटिंग मोल्डिंग वगैरे झालेली तेवढं बसून झालं की फक्त राहतो इलेक्ट्रिशियन, ती पण त्यात फायनल होऊन जाते. ते तुम्हाला काय करायचं? तुम्हाला 15 दिवस 15 दिवसाच्या आत जर तुम्ही काम फायनल नाही दिलं
तर मी स्वतःहून काम बंद पाडेल. कोणाला काय करायचं करा. ठीक आहे. 8 दिवसाचे 15 दिवस दिले